कुस्तीसाठी पंच आहेत अगोदर पैलवान आणि नंतर PSI याच लाल मातीने खऱ्या अर्थानं साहेबांना जन्माची भाकरी दिलेली आहे ते गंगावेश तालमीचे पैलवान हिंद केसरी दीनानाथ अण्णासे पृथ्वीराज पाटील आपण द्यायचं महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विश्वास दादा हरगुले यांचे पट्टे जयदीप कुमार नानासाहेब पवार PSI पंच म्हणून लाभलेले कुस्ती चालू झाली किरण भगत विरुद्ध वीरेंद्र कुमार अशी कुस्ती चालू झालेली महाराज केसरी पृथ्वीराज पाटील आपण तयारी करून द्यायचं आहे महाराज केसरी पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज चला आखाड्यात या जयदीप कुमार चले पैलवान मैदान पे आहे जयदीप कुमार कुस्ती चालू आहे डोक्याला डोकं लागलेलं आहे किरण भगत विरुद्ध वीरेंद्र कुमार अशी कुस्ती मैदानावरती चालू झालेली आहे शबासनी हो 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 कब्जा घेतो किरण भगत कब्जा घेतला सलामीलाच किरण भगतने महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानला ज्यांनी आसमान दाखवलं तो किरण भगत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे काकासाहेब पवार गोविंद त्या पवार यांचा पट्टा आहे मोहीचा पैलवान आहे मानखटाव तालुक्यातला शिखर शिंगणापूर जवळचा जयदीप आणि समोरचा वीरेंद्र कुमार हरियाणाचा आहे हिंद केसरी किताबाचा मानकरी आहे वीरेंद्र कुमार अशी कुस्ती चालू आहे आणि जयदीप कुमार चला पैलवान हो हो जयदीप कुमार मैदानावरती आलेला आहे कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलेला आहे किरण भगत पैलवानने शबास छोळे बांधण्याचा प्रयत्न किरणचा पते जाणलेला आहे प्रतिस्पर्धेने एखाद्या पैलवानची एखाद्या डावात खासियत असते एखाद्या पैलवानची एखाद्या डावामध्ये मास्तरकी असते तो डाव त्या पैलवानला हमखास जमतो कुंडी किंवा बाहेरून आकडी म्हणलं जातं त्या डावाला किरण भगत पैलवानचा हुकमी डाव टाळ्या करा सर्वांनी खालून निघण्याचा टोकात प्रयत्न चालू आहे वीरेंद्र कुमारचा गच्च भरलेलं मैदान जगात जेता गामाचा इतिहास सांगतोय आजही एक पैलवान दुसऱ्या पैलवानला सहज म्हणतो काय गामा लागून गेला काय मग गामा केवढा मोठा पैलवान होता गामा जगात जेता झाला उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग घेऊ दिला जात नव्हता गामाच्या वस्तातनं सांगितलं माझ्या पट्ट्या पुढे कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000 पहिल्या दिवशी 10 लढले 10च्या 10 ठोकून काढले दुसऱ्या दिवशी 12 लढले 12च्या 12 लोळागोळा केले आणि जनतेतनं आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे टाळ्या करा सर्वांनी गामाने भाग घेतला गामात जगात जेता झाला पण जिस्कोच्या मनाला ती गोष्ट लागली जिस्को पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हा पतिळ्याला कुस्ती लागली पुन्हा 42 सेकंदात समोर नाकडी लावून आसमान दाखवलं भारताची फाळणी झाली गामा पाकिस्तानात राहायला गेले शबास आणि एकेरी कच चढवण्याचा प्रयत्न किरण भगतचा चालू आहे पाकिस्तानमध्ये एक जाती दंगल उसळले होते हिंदूला बाहेर काढा म्हणत होते गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिल्याने सांगितलं माझ्या देहाची खांडोळी करा नंतर हिंदूकडे जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्मनिरपेक्ष होते गामा
कृष्ण भक्त होते गामा म्हातारपणी अर्धांग वायू झाला पॅरलिस. या भोवतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती. त्या हाताने माशी मारता येणार गेली आणि नवदर काढून किस्सा. नवदार काढून किस्सा नावावरती पैलवान किरण भगत